नाव सांगा. नमस्कार, मी राजहंस तुकाराम भुजिंगे, ग्रामस्थ वठारतर्फ वडगाव. आमच्या गावामध्ये 113 या 4 हेक्टर गटामध्ये 10 एकर जमीन आहे. त्याच्यातली 7.5 एकर बोगस कागदपत्रांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांचा बोगस आदेश करून या ठिकाणी 2009ला लाटल्याचा एक बनाव करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात आम्ही 1 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. निवेदन दिलेलं होतं. आम्ही कुठल्याही प्रकारची इथं सुनावणी मागितलेली नव्हती. आम्ही कुठल्याही प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना हरकत घेतलेली नव्हती. आमच्या गावाची जमीन आम्हाला परत मिळावी म्हणून आम्ही 1 ऑगस्टपासून आंदोलन चालू केलेलं आहे. बोगस कागदपत्रांची होळी केलेली आहे. गेल्या 12 दिवसापासून उपोषण चालू आहे गावात. ह्याच्याकडं प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. मात्र आता आम्ही दिलेल्या निवेदनावर स्वतः चौकशी करून कारवाई करण्याच्या ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुनावणी लावलेली आहे. हे कुठंतरी लोकशाहीच्या विरोधात जाऊन गावाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत. आदेश पारित झाल्याच्या 3ऱ्या दिवशी आदेशाचा अंमल झाला आहे. इतकं मोठं सगळं बोगस प्रकरण असताना सुद्धा हा प्रकार सगळा थांबवून गावाची जागा गावाला परत देण्याच्या प्रयत्न करायचं सोडून गावाला या ठिकाणी अपिलामध्ये अडकवून तारखा टाकून हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. हा लोकशाहीचा खून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान आहे, या संविधानाचा खून आहे. संविधानिक पद्धतीनं आम्ही या ठिकाणी अतिशय लोकशाही मार्गानं गाव आमचं आंदोलनाला बसले. 12 दिवस झालं आम्ही उपोषण करतो. याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही. मात्र आम्ही दिलेल्या निवेदनाचा सारासार विचार न करता आम्हाला अपिलात अडकवून सुनावणी लावून हे प्रकरण डिले करायचा प्रयत्न या ठिकाणी जिल्हाधिकार्यालयाकडनं चालू आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. याला कुठेतरी छेद दिला पाहिजे. भागातल्या सगळ्या नेत्यांनी याच्यात भाग घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर माझ्या गावाला न्याय मिळवून दिला पाहिजे. माझ्या गावाची 113 जमीन माझ्या गावाला परत मिळवून दिली पाहिजे असं आमचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे. नेमकी जमीन कुणी लाटली असा तुमचा आरोप आहे? ही जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत विजयसिंह माने म्हणून. सध्या ते KDC बँकेला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्तीला विद्यमान संचालक आहेत. यांनी हा सगळा बोगस कारभार केलेला आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सगळी कागदपत्र बोगस पद्धतीनं खोट्या पद्धतीनं बनवलेली आहेत आणि ती 2009च्या रेकॉर्डला खाऊन त्या जुन्या कागदपत्रांच्या आधारे आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे नव्यानं 30 वर्ष भाडेपट्ट्याचा आदेश काढून घेतला आहे. एवढं मोठं हे बोगस प्रकरण आहे. आम्ही याला मंत्रालयामध्ये सुद्धा सगळ्या खात्यांना फॅक्स पाठवलेले आहेत. कुणाचाही व्यवस्थित रिप्लाय आलेला नाही आहे. 113 गट ब या संदर्भात जे काही आंदोलन सुरू आहे ती जागा परत मिळण्यासाठी त्यासाठी आमच्या गावातील पुरुषांबरोबर महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आणि आमच्या गावची जागा आहे ती आम्हाला परत मिळावी यासाठी हे जे साखळी उपोषण केलेलं आहे. त्यासाठी आम्ही जे न्यायालयात दाद मागण्यासाठी आलेलो होतो तिथं त्या ठिकाणी आम्हाला 9 तारीख भेटलेली आहे. परंतु 9 तारखेचा निर्णय काय होईल हे पाहून आम्ही आंदोलन पुढं चालूच ठेवणार आहे आणि त्यानुसार आमचा पुढचा मार्ग ठरणार आहे. रेश्मा गोविंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य वठारतर्फ वडगाव. आत्ता जे आमचा 113 गटामध्ये जे आंदोलन चालू आहे, आता आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला कलेक्टरने आत्ता इथं बोलवलेलं तारखेसाठी. आज तारीख झाली, आमची सुनावणी झालेली आहे आणि आता इथलं पुढचं जर कलेक्टरनी जर आम्हाला हे दिलं, पुढची तारीख आम्हाला 9 दिली आहे. जर 9 तारखेला नाही निर्णय दिला तर आम्ही हायवे रोको हे आंदोलन पुढं चालू ठेवणार आहे. इथं साखळी उपोषण हे चालूच राहणार. आमचं 9 तारखेपर्यंत साखळी उपोषण हे चालूच राहणार आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या सगळ्या महिला यामध्ये उतरलेल्या आहेत. आता तुम्ही जर येऊन जर बघितलं असा तर सगळ्या महिला संध्याकाळी तिथं सगळ्या उपोषणाला बसलेल्या असतात. तुम्ही येऊन बघा, तिथं सगळ्या महिला असतात उपस्थित. मी बाबासाहेब दबडे या ठिकाणी असं नमूद करतो की आमच्या गावची जमीन गट नंबर 113 या जमिनीमध्ये बाळासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ अंबप यांनी काही वर्षापूर्वीपासून अतिक्रमण करून त्या ठिकाणी त्यांचा प्रपंच मांडलेला आहे. त्या प्रपंचाच्या अनुषंगानं त्यांनी आमच्या गावाचा गैरफायदा घेऊन जे काय 2 नंबरच्या घडामोडी आहेत ते कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेले गावाची जमीन आपल्या नावावरती करून घेतलेली आहे. या ठिकाणी मी त्या संस्थेचा जाहीर निषेध करतो आणि आत्ता आम्ही कलेक्टरांच्या बरोबर पहिली आमची तारीख झालेली आहे. आजच्या 1 तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे. तर कलेक्टरांनी आम्हाला येणारी 9 तारीख दिलेली आहे. पुढच्या तारखेला आम्ही या ठिकाणी समस्त सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर राहून पुढची तारीख आम्ही अटेंड करू. वठारतर्फ वडगाव ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील गट नंबर 113 ह्या जागेवरती बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाने बोगस कागदपत्राच्या आधारावर, खोटी कागदपत्राच्या आधारावर
7.5 एकर जागा लाटण्याचा जो त्यांनी आमच्या गावावरती केलेला अन्याय आहे, ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं होतं. तर कलेक्टर साहेबांनी त्याची आज सुनावणी म्हणजे तारीख लावली होती इथं, आणि आज आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आम्हाला किंवा त्यांचं म्हणणं कागदपत्र घेऊन बोलवलं होतं. त्या पद्धतीनं आज आम्ही इथं आलो असताना आम्ही आज आमच्या पद्धतीनं म्हणणं मांडलेलं आहे. तर त्याने आम्हाला एक 9 तारखेची हे बोलवलेलं आहे. आणि हे करत असताना वठारमध्ये एक आमच्या आज ह्या आंदोलनाच्या विरोधात एक आम्ही आदेशाची होळी करून किंवा आम्ही 15 ऑगस्टपासून साखळी उपोषण चालू केलेलं आहे. ते साखळ्या उपोषणचा आजचा 12वा दिवस आहे. आमच्या गावातील प्रत्येक लोक त्या साखळी उपोषणसाठी बसलेले आहेत. आणि अजूनही उपोषण इथून पुढं जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हा उपोषण आमचं चालूच राहणार. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.